जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 4था. उपदेश नाम. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे, बहुविध कोणे सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो. आज आपल्याला समर्थाने दशक 5 आणि समास 4 मध्ये उपदेशाची लक्षणे सांगितलेली आहे. समर्थ म्हणतायत की उपदेश या शब्दाचा अर्थ मंत्र असा इथे घेतलेला आहे. आपण म्हणतो की आम्ही गुरु उपदेश घेतला, आम्हाला गुरु उपदेश झाला, याचा अर्थ आम्ही असा म्हणतो की आम्ही संतांकडे गेलो, गुरूंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला मंत्र उपदेश केला. त्यांनी सांगितलेल्या मंत्रांचा आम्ही जप करतो आहोत. आम्ही साधक त्यांचे सत्शिष्य झालेलो आहोत, म्हणून उपदेश हा झालेला आहे. हा समासच आपल्याला उपदेशाचा आहे. उपदेश याचा अर्थ मंत्रांचा उपदेश. मग हा मंत्रोपदेश कोण करतात आणि कोणकोणत्या देवतेंचा मंत्र देतात याचा सविस्तर विचार समर्थाने या समासामध्ये केलेला आहे. जरी आपण विविध मंत्र घेतले तरी सुद्धा समर्थ म्हणतात, आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवम नमस्कारः केवलम प्रतिगच्छति केशवम प्रतिगच्छति. हा श्लोक सर्वश्रुत आहे. सगळ्यांना माहीत आहे की आकाशातून आलेलं पाणी पृथ्वीवर पडते आणि ते पृथ्वीवरचं पाणी शेवटी ते सागराला जाऊन मिळते. कुठल्याही देवतेला नमस्कार करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जर आम्ही महादेवाची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही हनुमंतांच्या मंदिरात गेलो आणि हनुमंतांची पूजा केली, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा देवता भेद या मंदिरात पूजा करणाऱ्या पूजकाचा किंवा त्या साधकाचा होत नाही. कारण महेश्वर तोच हनुमंत आहे. तोच व्यक्ती जर श्रीकृष्णाच्या मंदिरात गेला तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंत हे सुद्धा भगवंत आहेत आणि ते सुद्धा सर्व गुणांनी युक्त आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा सुद्धा मंत्र आम्ही जो जपतो तो सर्व देवतेंचा आहे. सर्व गुणांनी युक्त असलेला, जो अखिल गुणमंडित असलेला परमेश्वर आहे, त्याचीच ती नामं आहेत. अनेक नावं आहेत. आता तुम्ही म्हणाल भगवंताच्या अनेक नावामध्ये एकच भगवंत आहे, तसं व्यक्तीमध्ये आहे का? अजिबात नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हो. जेवढी व्यक्तींची नावं आहेत म्हणजे व्यक्ती भिन्नता आहे, जेवढी नावं तेवढी व्यक्ती. व्यक्ती भिन्नता, नाम भिन्नता जरी असेल तरी सुद्धा गुण भिन्नता आम्हाला तिथे पाहायला मिळत नाही. म्हणून या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वर हे तत्व अनंत आविष्कारांनी नटलेलं आहे. त्यात भिन्नता अजिबात नाही. म्हणून एक प्रसंग एका रेल्वे स्टेशनवर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 प्रवासी उतरले. गाडी निघायला वेळ होती. चौघांनाही खूप तहान लागली होती आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने ते समोरच्या पानपोईवर गेले. पानपोईमध्ये पाणी होतं, परंतु चौघही पाणी मागण्यासाठी आग्रह करत होते. पाणी द्या, पाणी द्या. एक म्हणत होता मला पाणी द्या, दुसरा म्हणत होता की मला नीरू द्या, नीरू. तिसरा म्हणत होता जलम जलम आणि चौथा म्हणत होता वॉटर वॉटर. आता जो पोर्टर जो होता म्हणजे पाणी वाटणारा जो होता त्याला कळेना की यांना काय हवं आहे. 5वा सुद्धा आला, पुन्हा म्हणाला, तो पाणी मागू लागला, तो सुद्धा पाणी मागू लागला. या सगळ्यांच्या भांडणामध्ये त्याला कळेना की देवाला कोणाला काय द्यावं. शेवटी तो स्टेशन मास्तरांकडे गेला. स्टेशन मास्तर म्हणाले की 4 ग्लास पाणी एका ट्रेमध्ये घेऊन ये. 4 ग्लासमध्ये पाणी भरलं, एका ट्रेमध्ये ठेवलं आणि चौघांसमोरही ते ग्लास ठेवले. पहिला म्हणणारा होता पाणी पाणी, त्याने पाण्याचा एक ग्लास उचलला आणि पिला. दुसरा पंडित होता, तो म्हणे जलम जलम, मग त्याने दुसरा ग्लास उचलला. तिसरा जो होता तो इंग्लिशमॅन होता, त्याने वॉटर वॉटर म्हणायला लागला, त्याने सुद्धा तो ग्लास उचलला. आणि चौथा जो होता तो कानडी होता, तो म्हणे नीरू. चौघांनाही पाणीच हवं होतं, परंतु देणाराला चौघांची भाषा कळत नव्हती. म्हणून पाणी हे एकच आहे. त्याला कोणी पाणी म्हणेल, कोणी त्याला नीरू म्हणेल, कोणी त्याला जल म्हणेल, अशा अनेक नावांनी त्याला पुकारेल. परंतु ते जसं पाणीच आहे त्याप्रमाणे या जगामध्ये परमेश्वर एकच आहे आणि तो परमेश्वर विविध नावांनी नटलेला आहे. परंतु आपली प्रकृती आणि इष्ट देवता, आपल्या मनामध्ये असलेली श्रद्धा यानुसार ते वैविध्य निर्माण झालेलं आहे.
आपल्या आवडीनुसार आपण राम म्हणू शकता, कृष्ण म्हणू शकता, शिव म्हणू शकता, परंतु ही सर्व एकाच तत्वाने, एकाच व्यक्ती, एकाच शक्तीने नटलेली आहेत. म्हणून आपल्याला जो उपदेशाचा जो भाग पाहायचा आहे, याच समर्थाने सुद्धा विविध देवता मानलेल्या आहेत. ज्या 23 कोटी देवता मानलेल्या आहेत, त्या देवतांमध्ये समर्थ म्हणतात 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विन कुमार, या सगळ्यांची बेरीज 33 होते. म्हणून 33 कोटी देवता आम्ही मानतो. परंतु हे सगळे एकाच मूळ ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेली वेगवेगळी नावं आहेत. ज्याप्रमाणे एका वृक्षाला विविध प्रकारच्या फांद्या असतात, फळं असतात, फुलं असतात, परंतु प्रत्येक भाग हा तो त्या झाडाचा अविभाज्य घटक असतो, परंतु त्याचे मूळ मात्र एक असते. त्यामधले जीवतत्व एकच असते आणि त्यामधलं पोषण तत्व सुद्धा एकच असते आणि म्हणून ते झाड एक असते. म्हणून त्याप्रमाणे देवतेंच्या नावामध्ये नामभिन्नता जरी असेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कुठलीही भिन्नता नाही. या बहुदेवतावादातून पुढे एक देवतावाद निर्माण झालेला आहे. म्हणून व्यक्तीवरून नावं वेगवेगळी असतील, परंतु तो परमेश्वर मात्र एकच आहे. म्हणजे ज्यांना आम्ही राम म्हणतो तेच कृष्ण आहेत आणि तोच विठ्ठल आहे, तेच शंकर आहे, तोच श्री गणेश आहे, सगळ्या देवता त्याच आहेत. अशा प्रकारचा विचार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुढे दृढ झाला. म्हणून समर्थांनी इथे बहुदेवतावादातून इथे उपदेशाच्या लक्षणाचा समास हा लिहिलेला आहे. म्हणून समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात, एका उपदेशाची लक्षणे बहुविध कोण कोणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो. बहुत मंत्र उपदेशिती, कोणी नाम मात्र सांगती, एक ते जप करविती ओंकाराचा. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, हे सगळे मंत्र दिले तो समर्थांनी. अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. या ठिकाणी सगळ्या देवतेंची समर्थांनी नावं घेतलेली आहेत. ते सुद्धा समर्थ पुढे म्हणतात आहे की परी काही एक सांगो. म्हणजे समर्थ म्हणतात त्यापैकी काहीच मी सांगतो आहे. सगळ्या देवतेंची नावं मी घेणार नाही, त्यापैकी काही नावं मी तुमच्यासाठी घेतोय, पण सर्व शेवटी काय आहे, एकच आहे. जसं आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. याचा उल्लेख समर्थांनी पुढे केलेला आहे. मच्छ कुर्म वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, योक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायो मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, बहुधा मंत्र, किती म्हणून सांगावे. किती प्रकारचे मंत्र देणारे आणि किती प्रकारचे मंत्र घेणारे साधक आहेत, त्याचीच जणू काही समर्थ यादी देतात आहे. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र, नाना शक्तीचे. म्हणजे वेगवेगळ्या शक्तीचे कसे मंत्र दिलेत बघा, नावं पण कशी आहेत. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र, नाना शक्तीचे. पृथक्काकारे स्वतंत्र, जितुके देव तितुके मंत्र. म्हणजे ते स्वतंत्र आहेत असं समजून जितके देव आहेत तितके मंत्र. सोपे अवघड विचित्र, काही सोपे आहेत, काही अवघड आहेत. खेचर दारुण बीजाचे. म्हणजे किती प्रकारचे मंत्र आहेत आणि किती प्रकारचं त्यामध्ये वैविध्य आहे बघा, विविधता आहे, हे समर्थ इथे सांगतात आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, पाहो जाता पृथ्वीवरी, देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी, किती म्हणून वदवावी. आता मात्र समर्थांनी या ठिकाणी महत्त्वाचा शब्द वापरला आहे. समर्थ म्हणतात एवढे देव आहेत, मग एवढ्या देवतेंचे आम्ही मंत्र जपावे का. समर्थ म्हणतात एवढ्या देवतेंचे मंत्र जर आम्ही जपत बसलो तर देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी, किती म्हणून वदवावी. आम्ही जिभेने किती देवतेंचं नाव घेत राहावं. म्हणून समर्थांनी पुढे पुढे या बहुदेवतावादातून एक देवतावादाकडे आणलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, असंख्यात मंत्रमाळा, एकाहुनी एका आगळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. मायेच्यामुळे विविध प्रकारचे मंत्र आम्ही जपतो आहे.
आणि ते जपून आम्ही परमेश्वराला प्राप्त करतो आहे. कोणता जपावा आणि कोणता जपू नये याबद्दल समर्थ काहीही बोलत नाहीत. कुठल्याही देवतांमध्ये समर्थांना कुठेही भेद दिसत नाही. म्हणून रुची वैचित्र्यानुसार आम्हाला विविध देवता दिसतात. आपल्या इच्छेनुसार आपण त्याची निवड करावी. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री व्यथा नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते विंचू विखार. म्हणजे आता काही मंत्र असेही आहेत की समर्थ म्हणतात, ऐसे नाना परीचे मंत्र उपदेशती कर्णपात्री, म्हणजे कानात पण काही मंत्र देतात. जप ध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगती. हे मंत्र जपत असताना विविध प्रकारच्या त्यांच्या उपासना आहेत, विविध प्रकारचे त्यांचे जप आहेत, विविध प्रकारचे त्यांचे ध्यान आहेत, विविध प्रकारची त्यांची यंत्री आहेत. अशा प्रकारच्या या मंत्रांचा जप करून अनेक लोक या मंत्रांच्या सहाय्याने देवाला वश करतात. वशीकरणाचा सुद्धा मंत्र आहे, म्हणजे वश करणारा मंत्र. अशा प्रकारचे विविध मंत्र आम्ही पाहतो, ऐकतो आणि लोक अशा प्रकारचे मंत्र देतात आणि अनेक साधक अनेक असे मंत्र घेतातही. आता कोणकोणते मंत्र म्हणतात तर याचा उल्लेख समर्थाने आता पुढे केलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, समर्थांनी या ठिकाणी या समासामध्ये प्रत्येक देवतेचं नाव घेऊन प्रत्येक साधकाच्या बाबतीत विशेषता दाखवलेली आहे. म्हणून भेदाभेद भ्रम मंगळ या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनाची आपल्याला इथे प्रचिती येईल की देवतेंमध्ये आम्हाला भेद करता येत नाही. नामभिन्नता आहे, परंतु त्यांची तत्वाच्या दृष्टीने एकच आहे. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणोनी, एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णु विष्णु, एक नारायण नारायण म्हणून उपदेशिती. आम्हाला माहीत आहे काही लोक शिव शिव म्हणतात, काही हरिहराचा जप करतात, काही विठ्ठल विठ्ठलाचा जप करतात, काही कृष्ण कृष्ण म्हणतात, काही विष्णु विष्णु म्हणतात, काही नारायण नारायण म्हणतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे. काही उपदेश करताना म्हणतात दत्त म्हणा, काही म्हणतात अनंत अनंत म्हणा, काही म्हणतात अच्युत अच्युत म्हणा. वेगवेगळे मंत्र देणारे वेगवेगळे जप करणारे साधक आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम बहुता नामी स्मरावा. आपल्याला माहीत आहे सहस्त्र नामामध्ये कोणी एक, हे समर्थांचंच वचन आहे. सहस्त्र नामं आहेत म्हणजे 1000 नामं आहेत भगवंताची. सहस्त्र नामामध्ये कोणी एक, स्मरता होत असे सार्थक. म्हणजे सहस्त्र नामामध्ये कोणी एक म्हणजे आता याचे 2 अर्थ घेऊ आपण. सहस्त्र नाम घेणारी कोणी एक असेल तो सुद्धा उद्धरून जातो, आणि सहस्त्र नाम आहे यापैकी कुठलं तरी एक नाम जरी आम्ही आयुष्यभर मनापासून जपलं तरी सुद्धा माणसाचा उद्धार होतो. म्हणून आम्ही भगवंताचे आपल्या आवडीनुसार किंवा आमच्या सद्गुरूंनी जो दिलेला मंत्र आहे त्या मंत्रांचा निष्ठेने जर जप केला तर आपल्या जीवनाचं सार्थक होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू चिंतित जावा. कुठल्या देवतेचं नाव घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे, एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. किती समर्थांनी आठवणीने सगळ्या देवतांची नावं घेतलेली आहेत. तरी समर्थांनी सुरुवातीलाच काय म्हटलं आहे तर परी काही एक सांगू. एवढी नावं समर्थ सांगतायत आहे करू न करता, म्हणजे एवढी नावं समर्थ सांगतात आहे करून तरी सुद्धा म्हणतात आहे परी काही एक सांगू. केवढं अकर्ते पण हे. पुन्हा सांगताना म्हटलंय मी सांगतो आहे पण त्यातले काही सांगतो आहे, काहीच सगळे सांगू शकत नाही. हे फक्त नमुना खातर तुम्हाला दिले आहे. नाव कुठल्याही देवतेचं घ्या किंवा नाव घेऊ सुद्धा नका, नुसतं त्याचं स्मरण करा. पण अनामीच किंवा निर्गुणाचं स्मरण करणे कठीण असते.
म्हणून सगुणाचा आधार घ्यावा आणि निर्गुणाकडे जावं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एक विश्वनाथ मनविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती, तुकाई तुकाई म्हणून. काही लोक तुकाई तुकाई म्हणतात, काही विश्वनाथ विश्वनाथ म्हणतात, काही मल्हारी मल्हारी म्हणतात. कोणत्या देवतेंची नावं घ्यावी असे साधक आहेत. हे किती म्हणून सांगावे? समर्थ म्हणतात, किती सांगावं तुम्हाला? शिवशक्तीची अनंत नावे, इच्छे सारिकी स्वभावे उपदेशिती. म्हणून शिव आणि शक्ती, शिवशक्तीची अनंत नामे, इच्छे सारखी स्वभावे उपदेशिती. म्हणजे संत एकदम बरोबर सांगतात. संत त्या साधकाची मूळ श्रद्धा आहे, तिला धक्का न लागू देता त्या श्रद्धेच्या आधाराने पुढे भगवंतापर्यंत ते नेतात. एक सांगती मुद्राचारी, खेचर भुचर चाचरी अनोचरी, एक आसने परोपरी उपदेशिती. अशा प्रकारचे विविध प्रकारचे मंत्र सांगितले जातात. आणि कुठला मंत्र तुम्ही जपावा, तर आम्हाला जो सद्गुरूंनी दिला आहे त्या मंत्राचा जप करावा. काही लोक विविध प्रकारचे मंत्र जपतात. कधी गुरुचा जप करतात, कधी शंकराचा जप करतात, कधी श्रीरामांचा जप करतात, तर कधी कृष्णाचा जप करतात, कधी श्री गणेशाचा जप करतात. एवढ्या देवतेंचं जप एकच व्यक्ती करतो. म्हणून समर्थ म्हणतात, एवढे देवता आहेत, या सगळ्या देवतेंचा जर तुम्ही जप करत बसले तर काय होणार आहे? तुमचं आयुष्य संपेल, पण एवढा जप होऊ शकणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आपल्या कुंडलीमध्ये एकूण घरांची संख्या 12 आहे. आणि प्रत्येक घर शुद्ध होण्यासाठी, नीट श्रवण करा, आपल्या कुंडलीमध्ये एकूण घरं किती आहेत? 12 आहेत. आणि प्रत्येक घराचं स्मरण शुद्ध, म्हणजे प्रत्येक घराला शुद्ध करण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी 1 कोटी जप केला पाहिजे. आणि 12ही घरं शुद्ध होण्यासाठी 12 कोटी जप केला पाहिजे. म्हणजे एक घर शुद्ध होण्यासाठी जर 1 कोटी केला पाहिजे, तर 12 घरं शुद्ध होण्यासाठी 12 कोटी जप केला पाहिजे. आणि त्यावर 1 कोटीचा जर जप झाला म्हणजे 12 कोटी आणि अजून 1 म्हणजे 13 कोटी. तर प्रत्यक्ष रामराय आपल्याला सगुण साकार रूपात दर्शन देतात. परंतु तो जप काय करत असताना आम्ही मात्र निरिच्छेने, कुठलीही इच्छा न ठेवता केला पाहिजे. तो जप करत असताना आपण कुठलीही इच्छा ठेवता कामा नये, कुठलीही कामना ठेवता कामा नये. केवळ परमेश्वराचं नाम हेच समोर जर ठेवलं आणि भगवत प्राप्तीसाठी, भौतिक सुखासाठी नाही, तर भगवत प्राप्तीसाठी जर नामस्मरण केलं तर ही गोष्ट संतांची आपल्याला प्रतीतीस येऊ शकते. म्हणून समर्थांनी इथे सांगितलं आहे की अनेक नामं आहेत, कुठलंही नाम घ्या. सहस्त्र नामामध्ये कोणी एक, स्मरता होत असे साधक, स्मरता होत असे सार्थक. म्हणून जप करावा, रोज करावा, नित्याने करावा. जप करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत अशी आहे की आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र देवघरात बसावं, आपण आसन मांडावं, ज्ञानमुद्रा ध्यानमुद्रा करून शांततेने जप करावा. 11 माळी कराव्या, आपल्याला जेवढं जमतात तेवढ्या. 7 माळी, 11 माळी, 21 माळी, तेवढा होत नसेल आपल्याकडून, ते शक्य नसेल, तर कामाची व्यग्रता असेल, तर तुम्हाला होईल तेवढा तरी करावा. 1 करावी, 1 माळ करावी, 2 माळ करावी, 7 माळा कराव्या, पण तो करावा. तो झाल्यानंतर दिवसभरामध्ये हातामध्ये माळ न घेता, परंतु स्मरण मात्र भगवंताचं ठेवून आपण कायमस्वरूपी दिवसभर राहिलो तर आपोआप त्या जपाची संख्या वाढत जाते. ती जप संख्या वाढवण्यासाठी एक दिवस असा येतो की तुम्ही शांत बसलेले असले की तो जप आपोआपच सुरू होतो. त्या जपाला न जपता जप होतो. तो जप होतो, न जपता सुद्धा जप होतो. पहा ना, तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्ही शांत बसलेले असले की तुमची जी चिंता आहे ती पुन्हा जन्माला येते. बरोबर, कामामध्ये असाल, जर तुम्ही कामामध्ये असाल तर ती चिंता नसते, कामामध्ये असलं तर विचार नसतो. पण शांत बसले की अरे बापरे, आता काय होईल. एखाद्याचा डायबिटीज किंवा बीपी वाढलेला असेल तर त्याला कामात असताना चिंता नसते ती वाढल्याची, पण जेव्हा तो शांत बसलेला असतो ना, तेव्हा तो विचार करतो, अरे बापरे, आता वाढेल की काय. म्हणजे तो विचार आपल्यात प्रवेश करतो आणि तो विचार आपल्याला त्रस्त करतो. म्हणून शांततेने भगवंताचं नाम घ्यावं.
तो विचार आपण दिवसभर ठेवला की आपण शांत बसलो, कुठलाही विचार नसला की शेवटी जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ हा जप शांततेने आपल्या श्वासावर म्हणजे उच्छ्वासाने घेणारा श्वास यावर आपण तो केंद्रित करावा. ऑक्सिजन आपल्याला कमी पडू नये म्हणून म्हणजे घेताना जप कधी कधी फार घाईने घेतल्यामुळे आपल्याला जांभई येते, झोप येते, ग्लानी येते. ती का येते? कारण आपल्या श्वासाची गती बदलते म्हणून आपल्या श्वासाची गती पहिली निश्चित करावी. त्या श्वासावर तो मंत्र आपण बरोबर बसवावा. त्याचा अभ्यास 2 ते 3 दिवस आपण केला की आपल्याला कळू लागते की आम्ही मंत्र कोणत्या गतीने जपावा. फार गतीने जपणे, फार भरभर म्हणणे असं अभिप्रेत नाही, अपेक्षितही नाही. शांततेने तुमचं मन शांत करा, श्वासाची गती कमी करा आणि जेवढी गती तुम्ही श्वासाची कमी कराल तेवढा विचार आपल्या मनामध्ये कमी येतील आणि त्यावर तो मंत्र ठेवा आणि तो जप कायम करा. हळूहळू एक सवय होईल की झोपले असताना सुद्धा झोप लागेपर्यंत तो जप अखंड चालू राहील. आणि त्यामध्ये तुम्हाला जर झोप लागली तर रात्री तुम्ही जितका वेळ झोपलेले आहात तितका वेळ तो मंत्र आपण जपला जाईल. मी लहान असताना गणपती स्तोत्र किंवा आरत्या सगळ्या देवतेंच्या पाठ करण्यासाठी किंवा पाढे म्हणा काय अभ्यासाचं असेल तर ते दिवसभर आपण पाठांतर करायचे, पण रात्री झोपेत सुद्धा ते आपण बोलायचो. म्हणजे सवय होती, मला तर तशी सवय अजूनही आहे. काही गोष्टी अशा हातावर असं एखादं गणित सोडवणं किंवा एखादा पाढा बोलणं किंवा एखादं काहीतरी स्तोत्र पाठ केलेलं असेल तर ते बोलणं, चांगली की वाईट परमेश्वराला माहीत, परंतु ती सवय अजूनही आहे. वक्तृत्व स्पर्धा असेल तर ते भाषण कितीदा तरी सगळ्यांसमोर करायच्या आधी ते भाषण कितीदा तरी रात्री झोपेत सुद्धा करायचे. याचा अर्थ आपण आपल्या मनाला अशा प्रकारचं वळण लावून दिलं तर झोपेमध्ये आपल्याला वाईट स्वप्न पडतात, वाईट विचार येतात, कधी आपल्याला चिंता वाटते, काहीतरी वेगळं विक्षिप्त दिसते. या सगळ्या गोष्टी थांबून जातील, या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. मन जे चिंतते त्याच गोष्टी आम्हाला स्वप्नामध्ये दिसतात. म्हणून म्हटलं आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणून मनामध्ये काय वसवायचं आहे तर तो भगवंत आपल्याला वसवायचा आहे, त्या भगवंताला तिथे ठेवायचं आहे. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा राम आणि कृष्ण येतील. समर्थांचं स्मरण आम्ही जर केलं तर स्वप्नामध्ये सुद्धा समर्थांची ओवी आठवेल. जर जागेपणी जर आम्ही विचार केला चित्रपटाच्या गाण्यांचा तर झोपेमध्ये सुद्धा चित्रपटाची गाणी आठवतील. झोपताना जर टी व्ही चालवून जर तुम्ही झोपले टी व्ही चालू ठेवून तर चालू राहील, टी व्ही चालू राहील किंवा कधीतरी बंद होईल, पण झोपेतला जो स्वप्नातला जो टी व्ही आहे तो कायम ऑन राहील आणि ती ऑन राहिल्यामुळे तुमचं चिंतन होणार नाही. भगवंताचं जेवढं चिंतन होईल तेवढं आपलं जीवन सार्थकी लागेल. म्हणून यासाठी काम करा. कामामध्ये बंधन नाही, कर्मत्याज्य नाही. कर्म करावं पण भगवंताच्या नामासह करावं, त्याला जास्त महत्त्व येते. ज्याप्रमाणे कागदाला महत्त्व नाही आहे, जसं नोटेला महत्त्व आहे का? नोटेला महत्त्व आहे का? नाही, नोटेला अजिबात महत्त्व नाही. तर त्या नोटेवर असलेल्या गव्हर्नरच्या सहीला महत्त्व आहे, म्हणून ती नोट चलनामध्ये आहे. तसे म्हणजे जर ती गव्हर्नरची सही त्या नोटेवर नसेल तर ती नोट वापरली जात नाही. म्हणजे तसं आपलं काम हे भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आमच्या कामाला भगवंताचा शिक्का मारला गेला पाहिजे, भगवत नामाचा शिक्का मारला गेला पाहिजे की आपलं काम हे भगवत अर्पण होईल आणि आपलं जीवन सार्थकी लागेल. कुठल्याही प्रकारच्या देवतेंचा, कुठल्याही प्रकारच्या मंत्रांचा श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर आम्ही जपजाप केला तर आपल्याला सद्गुरू कृपेने भगवंत भेटतो. इतकंच नाही तर आम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्ही सुटतो असे समर्थ सांगतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात देवता 4 आहेत. 4 देवता कोणत्या आहेत तर पहिली देवता आहे अष्टधातृ, अधिष्ठातृ देवता, ज्यामध्ये ग्रामदेवता, गृहदेवता किंवा वास्तुदेवता अशा प्रकारच्या देवता
जोपर्यंत ती वास्तू आहे, ते घर आहे, ते गाव आहे, तोपर्यंत ती देवता तिथे सदैव वास करते आणि तिथल्या सर्व लोकांना ती आनंद, सुख, समाधान ती प्रदान करते. दुसऱ्या देवतेचा प्रकार आहे मर्त्य देवता. संत ज्ञानेश्वर माऊलीने एक सुंदर वचन लिहिलेलं आहे. मग पुण्याची पावटी सरे, स्वयेची इंद्रप्रदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. याचा अर्थ पुण्य संचय झाला तर मृत्यू लोकातले लोक स्वर्ग लोकामध्ये सुख भोगण्यासाठी जातात आणि त्यांचं तिथे राहणं आनंददायी असलं तरी त्या ठिकाणी पुण्यक्षय होतो आणि पुण्यक्षय झाल्यामुळे पुन्हा ते मृत्यू लोकात परत येतात. त्यानंतर नैमित्तिक देवता आपण पाहिल्या आहेत. निमित्तानुसार इंद्रापासून ब्रह्मापर्यंत सगळ्या देवता या निमित्ताने ते येतात आणि त्या पदावर स्थानापन्न होतात. उदाहरणार्थ, काही काळापुरता एखादा व्यक्ती पदसिद्ध असतो, तो पदावर असतो, परंतु पद गेल्यानंतर दुसरा कोणी पदावर बसतो. म्हणून जोपर्यंत पद आहे तोपर्यंत ती आहे, म्हणून त्याला नैमित्तिक देवता असं म्हटलं आहे. आणि नित्य देवता याचा उल्लेख असा आद्यशंकराचार्यांनी केलेला आहे की 5 प्रकारच्या नित्य देवता आहेत. त्यापैकी समर्थ म्हणतात सूर्य, शक्ती, श्री गणेश, श्री शंकर आणि श्री विष्णू या पंचदेवता आहेत. या नित्य देवता आद्यशंकराचार्यांनी मानलेल्या आहेत. समर्थ म्हणतात या नित्य देवता आद्यशंकराचार्यांनी मानलेले आहे. विविध प्रकारचे स्तोत्र स्तवने या सर्व देवतांवर केले गेले आहेत, परंतु अजूनही 3 प्रकारचे त्यांचे विभाजन केले जाते. मुख्य ब्रह्म, त्यानंतर परमात्मा आणि नंतर भगवान, असे 3 शब्द आम्ही वापरतो. आम्ही अध्यात्माचा अभ्यास करत असताना सगळ्या संकल्पना जर क्लिअर असल्या, स्वच्छ असल्या, तर आपल्याला पुढील अध्ययन करताना ते सोपे जाऊ शकते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, म्हणून माहीत असू दे आपल्याला की ब्रह्म जो आहे तो निर्गुण निराकार आहे. दुसरा दिला आहे परमात्मा. परमात्मा हा निर्गुण आहे परंतु साकार आहे, म्हणजे निर्गुण आहे पण त्याला स आकार आहे. आणि तिसरा म्हणजे भगवान, ज्याला आम्ही सगुणही आहे आणि तो साकार पण आहे, याला आम्ही भगवान म्हटलं आहे. ज्याप्रमाणे या भगवंताने अवतार धारण करून वेगवेगळ्या प्रकारचे आपले कार्य केले आहे, म्हणून भगवान विष्णू यांना आम्ही भगवान म्हणतो. भगवान शंकर, भगवान विठ्ठल अशा प्रकारचा उल्लेख आम्ही भगवान म्हणून करतो, कारण तो सगुणही आहेत, साकार देखील आहेत. आता आपण मूळ विषयाकडे येऊ. समर्थ पुढे म्हणतात, एक सांगती मुद्राचारी, खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, एक आसने परोपरी उपदेशिती. समर्थांनी या ओबीमध्ये 4 प्रकारच्या मुद्रा मानलेल्या आहेत. त्याच्यातल्या 4 प्रकारच्या मुद्रा कोणत्या आहेत तर एक खेचरी, दुसरी भूचरी, तिसरी चाचरी आणि चौथी अगोचरी. प्रत्येक मुद्रा कशासाठी आहेत तर बाह्य जगताचं जे आपलं लक्ष आहे, जो विषय आहे, त्या विषयातून ते लक्ष काढून परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करणे, यासाठी त्या मुद्रांचा वापर केला जातो. म्हणून या मुद्रांपैकी पहिली समर्थांनी सांगितल्याप्रमाणे खेचरी. खेचरी ही मुद्रा भूमध्यावरून सतत आकाशाकडे पाहणे. अशा प्रकारची खेचर सुद्धा आहे, खेचरी मुद्रा सुद्धा आहे. दुसरी मुद्रा समर्थांनी सांगितले भूचरी म्हटलेला आहे. भू म्हणजे पृथ्वी आणि चरी, भूचरी याचा अर्थ नासिकाच्या माध्यमातून आम्ही भूमीकडे नजर ठेवणे, याला भूचरी म्हटलेला आहे. चाचरी या शब्दांचा अर्थ पापण्यांची उघडझाप. आम्ही चलनवलन यावरून भूचरी पाहणे, याला चाचरी म्हटलेला आहे. त्यानंतर अगोचरी आहे. गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय असा होतो, म्हणून गोचरी म्हणजे याचा अर्थ अंतःकरणामध्ये पाहण्याची मुद्रा, याला गोचरी म्हटलेला आहे. सगळ्या इंद्रियांना विसरून तो अंतरामध्ये अंतर्मुख होणे, याला गोचरी मुद्रा असे म्हटले जाते. याप्रमाणे समर्थ पुढे म्हणतात, एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पुण्यज्ञानी पिंड ज्ञान सांगती. काही या विद्यांमध्ये देखणी याचा अर्थ चमत्कार दाखवतात, त्यांच्यामध्ये सामर्थ्य असते. काही अनुहात ध्वनी आहेत, याचा अर्थ एक वस्तू दुसऱ्याला लागल्यानंतर आवाज येतोच, पण हा आवाज असा येतो की दुसऱ्या वस्तूचा आघात न होता आवाज होणे.
अनुहात ध्वनी म्हणतात त्याला. अनुहात असे अनुहात 10 प्रकारचे ध्वनी मानले जातात. जे साधना करताना, तपस्या करतात, उपासना करतात, साधना करतात, जे तपस्या करतात, उपासना करतात, त्यांना या ध्वनीचा बोध होतो. एक गुरु पिंड ज्ञानी. पिंड या शब्दाचा अर्थ शरीर असा होतो, म्हणून पिंड ज्ञान. ज्याला पिंडाचं ज्ञान आहे ते शरीराचं विज्ञान सांगतात, म्हणून त्याला पिंड ज्ञानी अशा प्रकारची सुद्धा उपासना आहे, अशा प्रकारचे सुद्धा गुरु आहेत. आणि ते आपल्या शिष्यांना आपली विद्या प्रदान करतात, म्हणून म्हटलं आहे इथे एक दाखविती देखणी. म्हणजे अशी एक कथा झाली आहे की आपल्या नवनाथांमध्ये, म्हणजे जे नाथ आलेले आहेत त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य होतं की त्यांनी वेगवेगळे चमत्कार दाखवले. त्यापैकी गोरक्षनाथांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. गोरक्षनाथ, या गोरक्षनाथांचा आपल्या गुरूंबरोबर, म्हणजे गोरक्षनाथ जे होते ते गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते. चल मच्छिंद्र गोरख आया. मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु होते. गुरु आणि शिष्य दोघे एका गावात गेले. गावात गेले असताना गोरक्षनाथांनी गावात जावं, भिक्षा मागावी आणि उदरनिर्वाह करावा. गुरु आणि शिष्य तिथे राहत असत एकत्र. एका गावावरून दुसऱ्या गावी जात असताना या मच्छिंद्रनाथांनी, म्हणजे गुरुंनी शिष्याला असं सांगितलं की उद्या तू भिक्षा मागायला जाऊ नको. तर ह्यांनी विचारलं गोरक्षनाथांनी, का स्वामी, मला कळालं नाही, उद्या मी भिक्षेसाठी जाणार आहे. आता शिष्याच्या जाग्यावर गुरु भिक्षेसाठी जातात. आता झोळी घेतली आणि अलख निरंजन, अलख निरंजन असं करत ते गावात फिरतात. अनेक लहान मुलं त्यांच्या मागे फिरतात आहे, त्यांची जरा टवाळी करतात आहे, पण यांना शिक्षा कोणी देत नाही आहे. शेवटी गुरु घरी येतात. गोरक्षनाथांना सांगितलं आज भिक्षा मिळाली नाही. म्हणजे त्या गुरूंची सगळे टवाळी करत होते, त्यांची मस्करी करत होते, परंतु त्यांना भिक्षा मात्र कोणी देत नव्हतं. शेवटी ते गुरु घरी आले आणि गोरक्षनाथांना त्यांनी सांगितलं आज भिक्षा काही मिळालेली नाही. गोरक्षनाथ हसतात, भिक्षा मिळाली नाही असं कसं होईल, आता पहा म्हणे, मी भिक्षेला जातो, भिक्षा कशी मिळते ते पहा. मच्छिंद्रनाथ घरी थांबले. गोरक्षनाथ भिक्षेच्या निमित्ताने बाहेर पडले. हातात झोळी घेतली आणि भिक्षा मागायला सुरुवात केली. तो कुठेही गेला ना, ही तर ते चौकात उभे राहिले. ते कुठेही गेले नाहीत. फक्त ते चौकात जाऊन उभे राहिले आणि चौकात गर्जना केली, ओम भवती भिक्षान देही अलख निरंजन. काही लोक आले, हसले त्यांच्याकडे पाहून, पण गोरक्षनाथ त्यांच्याकडे ते सामर्थ्य होतं की त्यांनी हातातली छडी घेतली आणि आकाशात फेकली. काय केलं? हातातली छडी घेतली आणि आकाशात फेकली. जशी आकाशात फेकली तशी ती छडी आकाशामध्ये अध्यंतरी, म्हणजे कुठलाही आधार न घेता ती तरंगली. ती ना जमिनीवर पडली, ना पुढे गेली, ना तिथेच थांबली. ती गोरक्षनाथांनी स्वतःचं शरीर हे वाऱ्यापेक्षाही हलकं केलं आणि ते अधांतरी छडीवर बसले, पद्मासनाची मांडी घालून. हे पाहिल्याबरोबर सगळ्या लोकांचे डोळे टिपले. न भूतो भविष्यती अशा प्रकारचं ते दृश्य दिसल्याबरोबर सारं गाव तिथे धावत आलं. महाराज आले आहेत सगळीकडे बातमी पसरली. सगळं पाहिल्यानंतर लोक फुलं, प्रसाद, नैवेद्य, वस्त्र या महाराजांचा नावाचा जय जयकार सगळे करू लागले, गर्दी करू लागले. इतकी गर्दी झाली जणू काही ती यात्राच भरली होती. अजून गोरक्षनाथ परत येत नाहीत, म्हणून मच्छिंद्रनाथाने विचार केला की अद्यापपर्यंत माझा शिष्य परत आला नाही, जरा पाहू तर खरे काय झालं. म्हणून ते बाहेर पडले. त्यांना ते बाहेर पडल्यानंतर एवढी गर्दी होती त्या चौकामध्ये, ती गर्दी पाहिल्यानंतर ती पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येईना की हा प्रकार नेमका काय आहे, काय झालं इथे. जरा वर पाहिलं तर गोरक्षनाथ अंतरिक्ष बसले होते, पद्मासनाची मांडी घालून बसले होते. अनेक लोक साष्टांग दंडवत घालतात आहे, प्रसाद अर्पण करतात आहे, सुवर्ण अर्पण करतात आहे, धन धान्य सगळं अर्पण करतात आहे. म्हणून मच्छिंद्रनाथ जरा पुढे गेले
लोकांनी या महाराजांना म्हणजे गुरूंना जरा धक्का देऊन बाजूलाही केलं. अरे आम्ही चाललोय ना, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही कुठे चाललाय? आम्ही नंबर लावलाय ना, तुम्ही मागे या, मागे सरका. ते सांगू लागले की हा माझा शिष्य आहे, मात्र ऐकायला कोणीही तयार नाही. कोणी कसे बसे या शिष्यापर्यंत ते जाऊन ते गुरु पोचले. आवाज दिला, अरे गोरक्ष, काय आहे हे, काय करतोय? खाली उतर पहिला. त्यांना खाली उतरवलं. गोरक्षनाथ म्हणाले, महाराज तुम्ही म्हटलं होतं ना भिक्षा पाहिजे, आता कुठली भिक्षा पाहिजे ते सांगा. आता एवढे भिक्षा देणारे भिक्षेकरी उभे आहेत. तेव्हा गुरुंनी सांगितले मच्छिंद्रनाथांनी की गोरक्षा, काय बोलले? गोरक्षा, अरे आपल्या जवळची विद्या ही दाखवण्यासाठी नसते. ही विद्या आम्हाला आमची साधना करताना सहजतेने ती प्राप्त झालेली असते. या विद्या, ही सिद्धी आम्हाला आमच्या सुखासाठी ती वापरायची नसते. म्हणून ही सगळी माया तू बाजूला कर आणि माझ्याबरोबर ही सगळी माया बाजूला कर आणि माझ्याबरोबर निघ. मच्छिंद्रनाथांमध्ये ते सामर्थ्य नव्हतं का? काठीवर अदांतरी बसण्याचं सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य गोरक्षनाथांपेक्षाही कणभर गुरूंकडे जास्त होतं. पण गुरुजींनी ते दाखवलं का? नाही दाखवलं आणि आपली प्रसिद्धी वाढवून घेतली नाही. म्हणून हे गुरु अशा प्रकारचेही आहेत की ज्यांच्याकडे ही विद्या आहे आणि ती विद्या स्वतःजवळ आहे, ते आपल्या शिष्याला सुद्धा प्रदान करतात, असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून पुढच्या वहीमध्ये समर्थ म्हणतात, एक दाखविती देखणी, म्हणजे ते चमत्कार करतात आणि ते चमत्कारातून हे सगळं लोकांना आश्चर्य वाटते. म्हणून म्हटलं आहे, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पिंड ज्ञान सांगती, एक सांगती कर्म मार्ग, एक सांगती उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे. आपणास अष्टांग योग माहीत आहेत का हो? माहीत आहेत. आणि षटचक्र म्हणजे 6 चक्राचाही उल्लेख आपण केलेला आहे. अष्टांग योगामध्ये प्रत्येक योगाचं वर्णन आणि प्रत्येक योगाचं महात्म्य आपल्याला या थोड्या वेळात घेता येणार नाही, परंतु ओझरतं नाम उल्लेख ऐकूया. 4 प्रकारचे जे आपण योग म्हणतो, त्यातला पहिला म्हणजे यमयोग, दुसरा नियम, तिसरा आसन आणि चौथा प्राणायाम. या शरीरासंबंधी सगळ्या आहेत आणि अंतर्मुख झाल्यानंतर केलेल्या ज्या साधना आहेत त्यापैकी प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशा प्रकारचे 8 प्रकारच्या या साधना आहेत. या साधना सुद्धा अनेक लोक करतात. यांना अष्टांग योग म्हणतात. त्यानंतर षटचक्रांचा उल्लेख आपण केलेला आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, त्यानंतर मणिपूर चक्र आणि चौथा आहे अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र आणि ज्ञानचक्र. ज्ञानचक्राला सुद्धा अग्निचक्र म्हणतात आणि काही लोक त्याला आज्ञाचक्रही म्हणतात. अशा प्रकारच्या 6 प्रकारचा उल्लेख आपण ऐकलेला आहे. त्याच्याही चक्राचा उल्लेख आपण आता ऐकला, त्याचाही विस्ताराने विचार कधीतरी करता येईल. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, ऐक तपे सांगती. काही लोक तप सांगतात की तप करा, असं करा, तसं करा. काही तप हे 12 वर्षांचे असते. तपाचा कालखंड 3 तप करणारे असे महान विभूती या जगात होऊन गेले. एक तपे सांगती, एक अजपा निरूपिती, एक तत्वे विस्तारती. तत्वज्ञानी अजपा हा शब्द आलेला आहे. अजपा याचा अर्थ जप न करता सुद्धा जप घडतो, त्याला अजपा म्हणतात. जेव्हा जीव आईच्या उदरात असतो तेव्हा तो अजपा करत असतो. काय सांगितले समर्थाने? जेव्हा तो जीव आईच्या उदरात असतो तेव्हा अजपा करत असतो आणि त्या अजपाचा उल्लेख सोहम म्हणून करतो. आणि जप झाल्यानंतर म्हणजे जन्म झाल्यानंतर आपण सोहम हा जप विसरून जातो आणि पुढे तो कोहम करून लागतो. असा जप झाला पाहिजे की जप मी निर्माण करतो आहे, जप मी करतो आहे ते सुद्धा विसरणे, याला अजपा म्हटलेला आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, एक अजपा निरूपिती, एक तत्वे विस्तारती. तत्वज्ञानी एक सांगती सगुण. अनेक लोक सगुणाची उपासना सांगतात. अनेक लोक सगुणाची उपासना सांगतात, सगुणाची उपासना आणि मग निर्गुणाची उपासना.
एक निरोपिती ही निर्गुण. म्हणून समर्थांनी क्रमही देताना पहिला सगुण दिला आहे. सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाचे भेटी आला कसा आला तर सगुणा संगे. म्हणून पहिले सगुण आणि त्यानंतर निर्गुण. काही लोक तीर्थयात्रेला महत्त्व देतात आणि तीर्थयात्रा करतात. समर्थांनी तर 12 वर्ष तीर्थाटन केल्याने तीर्थाटन हे समर्थांचं वचन प्रसिद्ध आहे. जगामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर फिरावं लागते. पहावी घरांची घरे. भिक्षेच्या निमित्ताने समर्थांनी संबंध भारत फिरून आले आणि समर्थांनी सगळ्या असलेल्या तीर्थक्षेत्री भेट दिली आणि त्यामुळे समर्थांनी केलेल्या आरत्या या प्रसिद्ध आहेत. सगळ्या देवतेंच्या आणि सगळ्या संतांच्या आरत्या समर्थांनी केलेल्या आहेत. एक महावाक्य सांगती त्यांचा जप करावा म्हणती. एकी उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणोनी. या 14 ब्रह्मांमध्ये सगळ्यांचा निराश करून शेवटी समर्थांनी शाश्वत ब्रह्माची उपासना पुढे सांगितली आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एक महावाक्य सांगती त्यांचा जप करावा म्हणती. त्यांचा जप करा. मग महावाक्य किती आहेत तर 4 महावाक्य आहेत. प्रत्येक वेदांचं एक स्वतंत्र महावाक्य आहे. म्हणून ऋग्वेदामध्ये प्रज्ञानाम ब्रह्म, त्यानंतर यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी, त्यानंतर सामवेदामध्ये तत्वमसी म्हणजे तत्त्वम असी, याचा संधी झालाय तत्वमसी. आणि अथर्व वेदाचा अयम आत्मा ब्रह्म. अशा प्रकारची ही 4 महावाक्ये सांगितली जातात. म्हणून समर्थ इथे म्हणतात की अशाही प्रकारच्या महावाक्यांचा जप सुद्धा काही साधक करतात आणि सत्पुरुष त्यांना ते मंत्र देतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, एक शाक्त मार्ग सांगती, एक युक्त मार्ग प्रतिष्ठिती, एक इंद्रिय पूजन करीती एका भावे. शक्तीची उपासना करणारे. अशा प्रकारचे विविध मार्गामध्ये मुक्त मार्ग आणि इंद्रिय पूजन, मी माझं पूजन करणे समर्थ म्हणतात. पुढे एक सांगती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण स्वये निरोपिती. ते म्हणतात आहे चेटकेमध्ये समर्थ म्हणतात चेटकेमध्ये वशीकरण समर्थांनी सांगितलेलं आहे. स्तंभन, मोहन आणि उच्चाटन अशा प्रकारचे स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारचे चेटक मंत्र समर्थांनी सांगितलेले आहे. आणि त्याची सुद्धा उपासना अनेक लोक करतात आणि ती सुद्धा सांगितली जाते. ऐसे उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती. ऐसे हे उपदेश सती असंख्यात. किती या उपासना, किती मंत्र, किती प्रकारे या परमेश्वर प्राप्तीचे मार्ग किती सांगावे समर्थ म्हणतात. आता पुरे करतो म्हणजे याच्याशिवाय अनेक आहेत. समर्थांनी जणू काही एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली तर डिक्शनरीमध्ये सुद्धा हे शब्द वापरणार नाहीत, एवढी समर्थांचा शब्द संचय होता. ती समर्थांनी या ठिकाणी आपल्याला ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणून संतांना शब्द सृष्टीचे निर्माते असे म्हणतात. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विन निरार्थक. एक विषयी असे एक भगवत वचन. उपदेश म्हणजे उपदेशक करणारे. हे भगवत वचन म्हणजे भगवद्गीतेमध्ये आलेलं वचन समर्थ सांगतात. श्लोक, नाना शास्त्रम पठन लोको नाना दैवत पूजनम. अज्ञानामं विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम. शैव शाक्त गमाद्या ये अन्येच ब्रह्मो मता. अपम भ्रंश समासेपि जीवानां भ्रांत चेतसाम. नहि ज्ञानम सदृशम पवित्रमिद मुत्तमम. म्हणजे अनेक लोक नाना शास्त्रांचा अभ्यास करतात, नाना प्रकारच्या देवतांची पूजा करतात, नाना प्रकारच्या उपासना करतात, परंतु समर्थ पुढे म्हणतात भगवद्गीतेत भगवान सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात आहे हे सगळं करा, परंतु याच्यातून फलश्रुती काय
प्रसिद्धी नाही, सिद्धी नाही, याच्यातून फलश्रुती आहे की माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. या साधनेतून आम्हाला जर केवळ भौतिक सुख मिळत असेल, नाहीतर आम्हाला केवळ प्रसिद्धी मिळत असेल किंवा सिद्धीमध्ये ज्या सगळ्या अष्टमा सिद्धी दिल्या आहेत त्या सिद्धी प्राप्त होत असतील आणि त्यात आम्ही रमत असू, तर हे सगळं कसं आहे, निरर्थक ठरेल. पुन्हा तुमचा जन्म, पुन्हा मृत्यू, आणि या चक्रातून आपण कधीही सुटणार नाही. भगवंत आम्हाला भेटणार नाही. म्हणून आत्मज्ञानाविन पार्थ सर्व कर्म निरर्थकम, सर्व कर्म निरर्थक आहे. म्हणून आम्ही आत्मज्ञानाच्यासाठी उपासना केली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, या कारणे ज्ञाना समान, ज्ञानासारखं दुसरं काही नाही. पवित्र उत्तम न दिसे अन्न, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करा. सकळ उपदेशी विशेष, सगळ्यांचा विशेष उपदेश आहे. आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. सगळं सांगितलं आहे, पण शेवटी आत्मज्ञानावर सगळे संत, सगळे ग्रंथ आणि सगळं शास्त्र स्थिरावले आहेत. म्हणून आम्ही आत्मज्ञानाची कास धरावी. म्हणून समर्थांनी श्लोक सांगितला आहे, यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानं देहै प्रतिष्ठितम तस्य दास्यस्य दासोह भवे जन्मनी. म्हणून आम्ही जन्मोजन्मी आम्ही दास्यत्व करावं. ते फक्त कशाचं, तर आत्मज्ञानाचं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आत्मज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. तुम्ही आम्ही साधक हे सगळे लोक ब्रह्मज्ञानाचा महिमा जाणण्यासाठी उपासना करतात. म्हणून ते म्हणतात, आत्मज्ञानाचा महिमा प्रत्यक्ष चतुर्भुज असलेला जो ब्रह्मा आहे, जो चारी मुखातून वेगवेगळ्या वेदांचा उच्चार करतो आहे, ते वेद सुद्धा, कारण वेद हे सुद्धा ब्रह्माच्या मुखातून बसवले आहेत. म्हणून सुद्धा ब्रह्माच्या मुखातून, म्हणून समर्थांनी 4 मुख ब्रह्माला दाखवली जातात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. कुठल्याही वेदात जर गेलं तरी सुद्धा या शाश्वत ब्रह्माची शेवटी अवस्था काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याची ओळख काय आहे, तर शेवटी वेद सुद्धा नेती म्हणतात. म्हणून आम्ही जीवात्मा असलेले ते काय आहेत, काय कळणार आहेत. जीवात्मा म्हणजे जे जीवामध्ये आहेत, म्हणजे शरीरामध्ये आहेत, आणि जो जीव या संसाराला बद्ध झालेला आहे, आणि तो जीव या संसाराला बद्ध झालेला असलेला त्याला कळणार नाही. म्हणून या बद्ध जीवाला या मुमुक्षत्व प्राप्त केलं पाहिजे, आणि म्हणून त्या मुमुक्षत्वातून मोक्षत्व प्राप्त केलं पाहिजे. म्हणून बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अशा प्रकारच्या 4 अवस्था आम्हाला माहीत आहेत. म्हणून आम्ही साधक आहोत. साधकाने आम्ही मोक्षत्वातून, या साधकातून सिद्धत्वाकडे वळलं पाहिजे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, अज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. म्हणून समर्थांनी याच्यामध्ये समासामध्ये म्हटलं आहे की आत्मज्ञानाचा महिमा काय जाणे. आत्मज्ञानाचा महिमा कसं जाणणार आहेत. समर्थ म्हणतात, पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होये जगती कठीण रूपे. म्हणजे या जगामध्ये कुठलाही धातू पृथ्वीपासून निर्माण होतो आहे, तो निर्माण झाला, परंतु अग्नीमध्ये झाला तर पुन्हा त्याचं रूपांतर पृथ्वीमध्ये होते. हा पृथ्वीचा आधार मात्र त्यांचा सुटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, हे किती म्हणून सांगावे, किती म्हणून सांगाव्यात तुम्हाला गोष्टी. विवेके अवघेची जाणावे, खाजणी बाजणीचे समजावे मूळ तैसे. आता समर्थ मुळावर येतात आहे. इथे 2 शब्द आले आहेत, खाजणी भाजणी. म्हणजे या जगामध्ये काय निर्माण होतं आहे, पुन्हा ते नष्ट होतं आहे, निर्माण होणारं. अशा प्रकारे या जगात सगळ्यात रहाड गाडगं सुरू आहे, त्यामध्ये काहीही बदल नाही. म्हणून जे डोळ्यांनी दिसतंय आहे, समर्थ म्हणतात, जे डोळ्यांनी दिसतं आहे ते कधीतरी नष्ट होणार आहे. म्हणून यतद दृष्टम तत नष्टम. आम्ही जे म्हणतो जो आकार आहे तो आकार नष्ट होणार आहे. म्हणून आकाराला फार महत्त्व देऊ नका. आकार शेवटी कसा आहे, संपणार आहे. पण आकारानंतरही समर्थ म्हणतात, आकारानंतरही जो शिल्लक राहणार आहे तो कसा आहे, निराकार ब्रह्म आहे. आता कशापासून काय निर्माण झालं आणि कशामध्ये काय विलीन झालं ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यावर समर्थांनी एक पूर्ण समासच लिहिलेला आहे. म्हणजे पृथ्वीशिवाय कोणाला
आधारच नाही आहे. समर्थ म्हणतात पृथ्वीशिवाय कोणाला आधार मिळू शकत नाही, कारण हे पंचभूतांमध्ये हे आलेलं आहे. पृथ्वीपासूनच सगळं निर्माण झालं, पृथ्वीतच सगळं विलीन झालं. म्हणजे जे काही आहे ते पृथ्वीपासूनच निर्माण झालेलं आहे आणि ते पृथ्वीमध्येच पुन्हा विलीन झालेलं आहे. म्हणजे जे निर्माण होतं आहे, जे उत्पत्तीस येतं आहे ते नष्ट होणारं आहे. म्हणून अशा प्रकारे सगळे जी पाचही भूतं आहेत ते सगळी भूतं जे जे निर्माण झाले तिथे ते संपून जातात. पृथ्वी नष्ट झाली, त्याचं आपात रूपांतर झालं, पाणी तेजामध्ये रूपांतर झालं, पाण्याचं तेजाचं रूपांतर वायूमध्ये झालं, वायूचा आकार झाला आणि पुन्हा पृथ्वी. म्हणून त्याचा जो क्रम दिलेला आहे, आप तेज वायू आकाश पृथ्वी, मूळ पृथ्वी आहे हो. म्हणून सगळं हे कुणणारं बदलत राहणारं आहे. म्हणून समर्थांनी पुढे एक महत्त्वाचा दृष्टांत दिला आहे. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. म्हणजे शेवटी काय उरणार आहे हो? समर्थ म्हणतात शेवटी शाश्वत परब्रह्म शिल्लक राहते. सगळं संपतंय आणि परब्रह्म शिल्लक राहते. म्हणून भूत म्हणजे निर्माण झाले. भू या शब्दाचा अर्थ निर्माण होणे. भू म्हणजे जे निर्माण झाले आहे, पासून भव निर्माण झालेला, हा भवसागर निर्माण झालेला आहे. हा भवसागर समर्थ म्हणतात आहे निर्माण झालेला आहे, तो पुन्हा लयाला जाणार आहे. म्हणून यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, हा निर्माण करणारा जो कर्ता आहे तो कोण आहे हो? तो परब्रह्म आहे हो. त्या परब्रह्माची कास धरा. म्हणून म्हटलं आहे, ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू सुखेना, चत्वार खानी जीवनाना होणे जडे. म्हणजे 4 प्रकारच्या खानी समर्थांनी सांगितलेल्या आहेत. 84 लक्ष जीवयोनी केव्हा माणसाला निर्माण होतात? जेव्हा आम्हाला परब्रह्म कळत नाही. आम्ही जन्माला आलोय, या जन्मामध्ये आम्हाला ते कळलं पाहिजे, नाहीतर आम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटता येणार नाही आणि कोणी सोडवणार नाही हो. मग आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. कर्मानुसार प्राणी पुन्हा जन्माला येतील, पुन्हा जन्म घेतील आणि या कालचक्रातून ते कधीच सुटणार नाहीत. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्यांना कधी सुटता येणार नाही. त्यांना समर्थ म्हणतात त्यांना कधीच सुटता येणार नाही. त्याला सुटायचं असेल तर आम्हाला परब्रह्म जाणावा लागेल. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ. समर्थ म्हणतात चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा. जडाचे मूळ काय तर चंचळ. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले. समर्थ पुढे म्हणताय सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचल परब्रह्म ते. पूर्वपक्ष म्हणजे काय झालं आणि सिद्धांत म्हणजे निमालं. परंतु पूर्वपक्षही संपला आणि सिद्धांतही संपला. जो पक्षातीत राहिला तो काय राहिला? परब्रह्म राहिला. म्हणजे जे दृष्टीला दिसत नाही ते टिकणार आहे आणि जे दृष्टीला दिसतं, जे निर्माण होणार आहे ते नष्ट होणार आहे. हे प्रचितीने जाणावे. हे प्रचितीने आपल्याला कळलं पाहिजे. विचारे खुनेसी बाणावे, विचारे विनसी नावे त्याची मूर्खपण. म्हणजे हे जर कळायचं असेल, समजायचं असेल, उमगायचं असेल तर त्याचा अनुभव घ्यावा लागेल. अनुभवाशिवाय ज्ञान कठीण आहे हो. अनुभवाशिवाय ज्ञान सोपं होणारच नाही. जोपर्यंत आपल्याला अनुभव नाही तोपर्यंत आपल्याला ते सोपं वाटणार नाही, तोपर्यंत त्याच्यामधली कमतरता आपल्याला जाणवणार नाही. जे विचाराने घेत नाहीत, अहो हे जगामध्ये दिसते आहे ते सर्व नष्ट होणारे आहे, हे जो विचाराने घेत नाही त्यांना समर्थ म्हणतात त्या माणसाला पुन्हा जन्म आहे. तो मूर्खपणाचा गोवा कधी त्याचा सुटायचा नाही हो. कारण जे दिसणार आहे ते नष्ट होणार आहे. हे फक्त परब्रह्म, निर्गुण, निराकार, साकार ब्रह्म हे शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं नष्ट होणार आहे. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. म्हणजे समर्थ म्हणतात हे सगळं सोडून तो कशामध्ये अडकतो आहे? कशामध्ये हो? मायेमध्ये. माया निशेष नासली. म्हणजे तो मायेमध्ये अडकतो आहे. ज्ञानाने तो भिडला आहे तरी पण तो दडपला. निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच करीतो गलबला. निश्चळ परब्रह्म त्याला कळलंच नाही, उगाच गलबला करतोय. कोणाचा? मायेचा. ही माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली. म्हणजे माया जी होती ती आता नासत चालली आहे. ती नासत गेल्यामुळे तिला आता
काय भेटणार आहे, काय मिळणार आहे पुढे, पाहिजे स्वये विचक्षणे विवरली पाहिजे सोळे. म्हणजे समर्थ म्हणतात निशेष मायेचे निरीक्षण, निशेष मायेचे होता आत्मनिवेदन, वाच्यांश आणि नाही विज्ञान कैसे जाणावे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे. म्हणजे लोकांच्या बोलण्यामध्ये जो अडकला, समर्थ म्हणतात लोकांच्या बोलण्यामध्ये जो अडकला त्याचं काही पुढे काही होणार नाही, तो तिथेच थांबणार आहे, तो अर्धवटच राहणार आहे. लोकांच्या ह्याच्यामध्ये अडकू नका. शाश्वत काय आहे? शाश्वत जे ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय असलेल्या सर्व गोष्टी मायेमध्ये मोडतात हो. म्हणून या मायेमध्ये अडकू नका, शाश्वतामध्ये अडका. आणि म्हणून त्याचा शेवटी काय होणार आहे, नाश होणार आहे. म्हणून ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे असे म्हटले जाते. प्रत्यक्ष हा समर्थांचा बोधच आहे हो. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मन पुढे पृथ्वीचं होय. म्हणजे हे सगळं होतं ते पृथ्वीवरच निर्माण होतं आणि पृथ्वीमध्ये विलीन होतं. समर्थांनी म्हटलंय काय, पृथ्वीमध्येच ते विलीन होतं आहे. सगळं काही इथेच कुजतं, इथे तयार होतं आणि तेच पुन्हा उत्पत्ती स्थिती संवारते सगळं होतं. म्हणजे पृथ्वीशिवाय कोणाला आधार नाही. म्हणून पृथ्वी हा सगळ्यांचा आधार आहे. तो जन्मल्यानंतरही म्हणजे जिवंत प्राणी मात्रांना पृथ्वीशिवाय आधार नाही. मग पशु पक्षी किडा कोणीही असो, मुंगी कुठल्याही प्रकारचे खाणीतले प्राणी असो, त्या सगळ्यांना पृथ्वी हा एकच आधार आहे. आकाशात उडणारा जरी पक्षी असेल तरी त्याला विसावा मात्र पृथ्वीच आहे. म्हणून पृथ्वीशिवाय कोणाला थार नाही. म्हणून समर्थ म्हणतात नाना बीजांची असती, अनेक बिया आहेत, त्या बियांपासून विरदोन लागती गगनासी. छोट्याशा त्या बीपासून त्याचा वटवृक्ष होतो. बी छोटी असते पण त्याचा वटवृक्ष होतो. पुढे शेवटी पृथ्वीसह मिळवणं जाते. पुन्हा त्या वृक्षाचं रूपांतर पृथ्वीमध्येच होतं. म्हणजे समर्थ म्हणतात काही लोक आपल्याजवळचे धनधान्य आहे ते जमिनीमध्ये पुरून ठेवतात, मग त्या सोन्याचं नाण्याचं पुन्हा त्या वस्तूचं शेवटी काय होतं तर त्याचं पुन्हा रूपांतर हे पृथ्वीमध्येच होतं. मातीमध्ये होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होते पाषाण, महा अग्निसंगे भस्मोन पृथ्वीचं होय. म्हणजे अग्नीमध्ये जर जाळलं गेलं तर शेवटी त्याचं पुन्हा पृथ्वीमध्ये रूपांतर होतं. ते सोनं असेल, ते लोखंड असेल, लाकूड असेल, कुठलीही वस्तू असेल तरी अग्नीमध्ये टाकलं की ती अग्निरूप होतं, पण त्याचं रूपांतर शेवटी मात्र राख होऊन पृथ्वीमध्ये जातं. सुवर्णाचे जर होते, सुवर्णाचे जर निर्माण करतात. कोण्या काळी श्रीमंत घराण्यामध्ये ज्या साड्या स्त्रिया नेसत असत किंवा लुगडी नेसत असत, त्यांच्यावरचे जे काठपदर असायचे जे जरीचे असायचे, ती जर जी आहे ती सोन्याची असायची. जर सुवर्णाचे जर होते, आता ते जर म्हणजे जर शेवटी काय झाले, जर ते कुजून जाते, रस होऊन वितळते, पुन्हा पृथ्वी पुन्हा त्या रसामध्ये रूपांतर होतं त्याचं आणि शेवटी त्याचं पुन्हा पृथ्वीमध्ये ते विलीन होतं. म्हणून या जगामध्ये सगळं काही पृथ्वीवरच निर्माण होतं आणि पृथ्वीमध्येच ते जाऊन विलीन होतं. शेवटी त्याचं पृथ्वीमध्ये रूपांतर होतं. शेवटी पृथ्वी सगळ्यांना आधार आहे. आकार निर्माण झाला की आकार म्हटलं की पृथ्वीचा आधार आला. म्हणून आकार हा पृथ्वीमध्ये पुन्हा समाविष्ट होतो. किती म्हणून सांगावं, समर्थ म्हणतात हे किती म्हणून सांगावं, सगळं पुन्हा मुळावरच येतं आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय की ही माया हे सगळं शाश्वत नाही आहे, अशाश्वत आहे हो. हे सगळं संपून जाणारं आहे, याच्यावर भरोसा ठेवू नका. जे शाश्वत आहे समर्थ म्हणतात शाश्वत म्हणजे जे टिकणारं आहे तेच खरं आहे, त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. म्हणून समर्थ म्हणतात लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे. समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये फार सुंदर सांगितले आहे बघा. समर्थ म्हणतायत अज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. म्हणजे हे सगळं नष्ट होणार आहे. नष्टाची आपण सर्व यादी आता पाहिली. समर्थ म्हणतात वाच्यांश नाही, जो बोलताच येत नाही असं जे विज्ञान आहे, जे परब्रह्म तत्व आहे ते आपण अनुभवलं पाहिजे. मायेमध्ये अडकू नका. लोकांच्या बोली जो लागला, लोकांच्या मागे जो लागला, लोकांच्या भिडेने राहिला, तो मनुष्य पुन्हा अनुमानामध्ये अडकला आणि अनुमानामध्ये पुन्हा जन्म आहे. पुन्हा तो त्यामध्ये अनुभव घेऊ शकत नाही आणि म्हणून अनुभवजन्य जे ज्ञान आहे ते परब्रह्म आहे.
प्रज्ञे ज्ञानम त्याला म्हणतात. या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. जग हे आहे हा पूर्वपक्ष आणि ब्रह्म आहे हे प्रत्यय आहे. या प्रत्ययाचा अनुभव घ्यावा आणि स्वतः शाश्वत ब्रह्म जाणावं. त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की अज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा बाप आणि बापुडा जीवात्मा काय जाणे. सकळ तीर्थांची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. पुण्य तुम्ही जात असाल तर तुम्ही वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जा. त्या तीर्थक्षेत्राला महिमा तिथले जे लोक आहेत लोक आम्हाला सांगतात ते सत्य हे आहे, त्याचं वैशिष्ट्य हे आहे, त्याचं महात्म्य पण आहे, पुण्य पण आहे. परंतु शेवटी पुण्य प्राप्त केल्यानंतर सुद्धा आम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही. म्हणून आम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून याच्यापेक्षाही कोटी गुणांनी आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ म्हणतात सकळ तीर्थांची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. पृथ्वी या म्हणून समर्थ पुढे म्हणतात श्लोकामध्ये पृथ्व्या यानी तीर्थानी स्नानदानेषु सत्फलम तत्फलम कोटी गुणतः ब्रह्मज्ञान समोपमम. म्हणून जे आत्मज्ञान ते गगनाहुनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगितलेलं. म्हणून या आत्मज्ञानाचा महिमा गहनाहून गहन आहे. तो कोणाला कळायचा नाही, तो साधू संतांना कळला. त्या साधू संतांनी आपल्यासाठी हा लिहून ठेवलं. त्याचं फक्त वाचन करावं, मनन करावं आणि त्यातून आपण समजून घ्यावं. आपल्याला ते एकदा समजलं की परत समजून घेण्याची गरज पण नाही. कारण एकदा कळल्यानंतर परत कळण्याची गरज नाही. एकदा माणसाला एखादी जशी कला आली, तो मृत्यूशयेवर जरी असला तरी तो त्याची कला विसरत नाही. त्याप्रमाणे एकदा माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालं की त्याला कुठल्याही ज्ञानाची गरजही राहत नाही. दुसरं ज्ञान कमी जास्त असेल तरीसुद्धा त्याला त्याचं दुःख होत नाही, त्याला त्याची क्षिती वाटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही आत्मज्ञान समजून घ्या. पण आत्मज्ञान समजून घेण्यासाठी पहिलं ज्ञान म्हणजे काय हे समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत, पुढे सांगणार आहेत. पुढच्या समासामध्ये जो आपला 6वा समास आहे त्याच्यामध्ये समर्थ 5वा समास आहे त्याच्यामध्ये समर्थ सांगणार आहेत. ज्ञानाची व्याख्या, ज्ञानाचे प्रकार आणि ज्ञानातून कोणते ज्ञान श्रेष्ठ आहे याचा विचार आपण पुढच्या समासामध्ये करणार आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.